जे काही SBI मधून जर का होम लोन करायचं असेल तर त्यांची पेपर प्रोसिजर जी आहे ती खूप लेंदी आहे, खूप अप टू डेट सगळ्या गोष्टी सबमिट करायला लागतात, डॉक्युमेंटेशन, हॅरॅसमेंट खूप जास्त होते. आणि दुसऱ्या बँकेतनं जर का गेलं तर तेच स्वतःहून सांगतात की पेपरलेस आहे किंवा कमी पेपरमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी करून देतो. एक तर बँकेमध्ये कुठलीही बँक घ्या तुम्ही, नॅशनल बँक घ्या, आज त्यांच्याकडे खूप काम आहे, स्टाफ कमी आहे आणि काम खूप आहे. आज आपण जसं आता म्हणजे मला पोलिसांबद्दल पण जास्त कधी कधी हे वाटतं की काय होतंय की स्टाफ खूप कमी आहे, क्राईम खूप वाढलेला आहे, नाही पोचू शकत तिथं. सेम बँकेत पण असंच झालेलं आहे की त्यांना आहे ना ब्रँच मॅनेजर सकाळी 8ला जर आला तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जातो. मी काही असे बघितलेत की त्यांना आज इथं पेन होते, पायात होतो याचे, पण त्यांना नाही जाता येत. पण सामान्य माणसाला वाटतं की तो केबिन मध्ये बसलाय, तो किती सुखात आहे, त्याचे दुःख त्यालाच माहिती आहे. कारण मी जवळून पाहतो ह्या सगळ्या लोकांची. तुम्ही कस्टमर गेला ना एक तुमच्या समोर अशी लिस्ट ठेवलेली असते की ह्या लिस्टनुसार आणा, आणि त्या पेपरचे काय अर्थ पण समजले नसते, समोर तुम्हाला वेळ दिला जात नाही. तर आणि आता काय झालेलं आहे की बदललंय पहिल्यापेक्षा ना आत्ताचे. आज काय होतं की जो तुम्ही मगाशी विचारलं की SBI ला खूप नाही, हे सगळ्याच बँकेत हेच पेपर लागतात. तिथे बऱ्याच ठिकाणी आहे की काही जणांची सॅलरी एक लिमिटला गेली तर त्यांचा PF पण कट होत नाही, प्रॉव्हिडंट फंड. मग तिथं ते पॉईंट असतं की PF तुमचा कट झाला पाहिजे पे स्लिपमध्ये, पण त्याला पर्याय आहेत ना, ते तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. तुम्ही समोरच्या बँकरला सांगायला पाहिजे हे ते पेपर. असं काही नाही SBI जावं आणि कुठेही जावं, पेपर तर तेच लागताय. आणि फक्त तुम्ही जाताय त्यावेळेस तिथून तुम्हाला माहिती म्हणजे कोण माहिती देतं, कितपत एक समजणं पण गरजेचं असतं. तो आपल्याला वेळ किती देतो, माणसाने तिथंच टिकावं की तो आपल्याला वेळ किती देतो, तुमच्याबरोबर तुमचं त्याचं टोनिंग जमतंय का. नाहीतर गरज तुमच्या एकट्यालाच आहे, नाही काम होणार. SBI असो आणि कुठंच होणार नाही ते तुम्हाला.